नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले। या प्रसिद्ध पत्रकमध्ये PM किसान योजना नवीन अपडेट काय आले ते सर्व डिटेल आपण या प्रसिद्ध पत्रकमध्ये बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल प्रसिद्ध पत्रक प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना PM किसान योजना। तुम्ही ॲप्लिकेशन नवीन अप्लाय करत असेल तर स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती आहेत। प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत PM किसान योजना नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे। सर्व कागदपत्रे 200 KB फाईल मर्यादित अपलोड करावी। बघा कोणकोणते कागदपत्रे अपलोड करायचे, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला। पहिलं बघा, मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सही किंवा 7/12 तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे। बघा मागील 3 महिन्यातील डिजिटल 7/12 किंवा तलाठी 7/12 तुम्ही अपलोड करू शकता। दुसरा आहे जमीन नोंदणीचा फेरफार, लाभार्थ्यांचे नावे जमीनदारांना 1/2/2019 पूर्वीचे असणे आवश्यकता आहे। अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण। आणि तिसरा आहे वारसा नोंदणी फेरफार, मयत दिनांक 1/2/2019 नंतरचे असल्यास ज्यांच्या नावावर वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेले असलेले फेरफारी सोबत जोडायचं आहे। 4 नंबर आहे पती व पत्नी व 18 वर्षे खालील अपत्याचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत। बघा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचे। पती पत्नी व 18 वर्षे खालील अपत्याचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत। वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अति सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल। बघा सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं, एका डॉक्युमेंटवरती एका PDF मध्ये स्कॅन करायचं आहे, नंतर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे। लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती बघा। 1 नंबर आहे अपात्र मागे घेण्याची विहित नमुन्यातील अर्ज। दुसरा आहे लाभार्थ्यांचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट। तिसरा आहे आधार कार्ड पती पत्नी व 18 वर्षाच्या आतील अपत्ये। चौथा आहे वरिष्ठ व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले। 5वा आहे नवीन 7/12 8 नंबर उतारा डिजिटल तलाठी सही। 6 नंबर वरील प्रमाणे जमीन नोंदणीचे फेरफार, वारसा नोंदणीचे फेरफार। वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे 2 प्रती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। महाराष्ट्र कृषी विभाग प्रसिद्ध पत्रक आहे, नवीन अपडेट दिले। PM किसान योजनेसाठी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करत असाल तर नवीन अपडेट आहे, ही नवीन अपडेट तुम्हाला फॉलो करावं लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।